आम्ही आता आले दिव्याला, लिंगरोडीसला आली आहे. मी खूप लांबून आली आहे, पण मी ह्या इच्छाप्रसाद सावंत मॅडमला भेटण्यासाठी आले आणि त्यांचा परिचय घ्यायला सांगितलं आणि माहिती घ्यायला आली आहे. माहिती आहे त्यांना कोरोना व्हायरसबद्दल काय वाटतं ते पण आपण जाणून घेऊया. चला. हॅलो मॅडम, तुमचं नाव इच्छाप्रसाद सावंत आहे ना? तर तुम्हाला कोरोनाबद्दल काय वाटतं? हो बघा, आपल्याला होतं मुलांना, या सगळ्यांना कोरोना होतो, पण आपल्याला सोडून पण होतो. पण ह्यांना पण समजतंय कोरोनाबद्दल काय आहे ते, कोरोना काय आहे आणि कोरोना विषाणू काय हे त्यांना समजतंय. तुम्ही पण जाणून घ्या. आता मी त्यांना दुसरा प्रश्न विचारते. मॅडम तुमचं घर स्वतःचं आहे की भाड्याचं आहे? स्वतःच आहे. काय स्वतःच? मी गावात पडते. स्वतःचं आहे बघा, यांचं पण स्वतःचं घर आहे. मग तुम्ही भाड्यानं घर असणार तुमचं आहे बघा. मग तुम्ही काय करा, त्यांचा ह्या 2 महिने तर कोणाला हे द्यायचंच नाही आहे भाडं, तर तुम्ही काय करणार? आम्ही नाही घेणार. यांना पण समजतंय मोदीने आदेश केलेला, समजतंय मोदीने आदेश केलेला. मी दुसरं विचारते, तुमच्या घरी खाण्याचं असतं, कडधान्य बिडधान्य असतं, ते तुम्ही तर काय करतात? आम्ही 1600 घेणार. पैसे असले तर संपले का नाही घेणार उपाशी असं पहिला ह्यांना पण समजते कोरोना व्हायरस म्हणजे काय आहे. हे बघा, इकडे तर सगळं जगभरात पूर्ण हे या तुम्ही आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरी परिस्थिती कशी आहे? पण तुम्ही आता मास्क लावून फिरतात की नाही? यांना मास्क लावून फिरावंच लागतं, कारण तुमच्या वयाला आणि बाळकांच्या वयाला खूप मोठा आहे. तर तुम्हालाच होऊ शकतो असा की ह्यांना पण समजतं असं की यांचं कोरोना व्हायरस म्हणजे काय हे आहे. म्हणून ह्यांना विचारते. निधी मॅडम, तुम्ही निधी मॅडम आहे हो ना? ह्या निधी मॅडम, तुमचं नाव काय? हां, तुम्हाला काय वाटतं कोरोना व्हायरसबद्दल? कोरोना चीनमधून सोडलं असं वाटतं तुम्हाला? हे बघा, त्यांना पण वाटतं की चीनमधूनच सोडलं. की तुम्हाला आता असं वाटतं तुम्ही घरात तुमची स्वतःची रूम आहे बघा, तुमच्या घरात मुलं असणार हो ना? घरात त्यांच्या मुलं आहेत, तुम्ही काय खातात कडधान्य, आणि तुम्ही कामाला जाताना मास्क लावून जातात, आणि 22ला तुम्ही टाळ्या वाजवलेल्या. त्यांना समजतंय आपल्याला कोरोना विषाणू म्हणजे काय आहे ते समजलं. आता असंच असतं की माणसाने ध्येय धरावं, ते आकाशाला गवसणी घालण्याचं तसंच आहे हे पण. आपण ज्याला प्रयत्न करतो तो यशस्वी होय, त्याला कर नाही त्याला डर कशाला. जेव्हा आपण काय करत नाही त्याला भियायचं कारण नसतं. हां हो, हे बघा. नाही, चला बाय.